चला मॅचला सुरुवात होते. पहिला बॉल थोडंसं पाठीमागे मार्गस्थ होताना पाहिलं मिळेल. योगेश पवार आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर थॉमस डायस, दोन मोठी नावं आपल्याला आज या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळतील. मुंबईचा खारदांडा आणि खारदांडा कोळीवाड्यातील असणारे मैदान. गेली कित्येक वर्ष या खारदांडा कोळीवाड्यामधून देखील दर्जेदार खेळाडू आपण पाहिलेत. अगदी भानुदास पाटील, किसन खाचे आणि कितीतरी नावं या परिसरातून आलेली आहेत. आज मयूर तरकरी, त्याचबरोबर संदीप पोटे आणि हर्ष अडसूळ ISPL प्लेयर यांच्या माध्यमातून आयोजित असणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चालू मॅच कांधारी किंग वांद्रे मुंबई आणि त्यांच्या विरुद्ध जर पाहिलं तर प्रिवान. वाह, फटका जबरदस्त खेळलाय. थॉमसची सुरुवात झाली आहे रिवचच्या षटकाराने. धावा 6. तिकडे राहिलाय, बॉलला ऑन साईडला ढकललाय. समुद्र किनाऱ्यावर असणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला समुद्र किनारा आणि त्याच्या मधोमध असणारे क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळते. खारदांडा कोळीवाडा गाव पाहायला मिळत आहे आज या ठिकाणी. यावेळेला बिग हिट केलाय खरा. पाहूया किती लांबवर बॉल जाईल. योगेश पवार कालच पुन्हा गाजून आलेत आणि इकडे आज काल जिथे थांबले होते तिथूनच सुरुवात. षटकार खेळलाय आणि आणखीन एक मोठा फटका येताना पाहायला मिळालाय. मजा येणार आहे आज. सगळ्यांचं लक्ष लागलंय या मॅचवर. आजचा दिवस तसं पाहिलं तर रक्षाबंधनाचा, भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा, आणि आजचा दिवस जर पाहिलं तर कोळी बांधवांसाठी देखील तेवढा उलटा टाकलाय आता. रॉंग वन. वाह, डॉट बॉल या ठिकाणी. नितीन जंगम स्वतः या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. योगेश पवार यांच्या बॅटमधून आणखीन एक वार. बॉल सीमारेषा पार. षटकार. संतोष बंड हे देखील उपस्थित राहत आहेत. व्यवस्थापक म्हणून सध्याच्या घडीला तरी सगळ्यात जुने व्यवस्थापक म्हणून ओळखले जातील आणि खूप सारा अनुभव असणारे निलेश परदेशी स्वतः उपस्थित आहेत. हो, इकडे कमबॅक खेळतायत. तू बॉल किती टाकली? बावीस रन. पहिली ओव्हर संपल्यानंतर 22 धावा धावफलकावर पाहायला मिळालेल्या आहेत. कांधारी किंग एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते खरी, परंतु आज पाहायचं आहे कारण याच मैदानात 26 जानेवारीची एक स्पर्धा असते. मयूर भाऊ तरकरी यांची प्रचंड उत्कंठा असते त्या स्पर्धेची सुद्धा आणि खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी देखील पाहायला मिळत असते. आज सगळ्यांचं लक्ष इकडे लागलंय. लीग पद्धतीच्या मॅचेस आहेत, पावसाळी लीग, आणि ती सुद्धा मुंबईमध्ये. बॉलिंगसाठी पाहूया कोणाला आमंत्रित केले. तर पहिल्याच मॅचमध्ये मोठी मोठी नावं पाहायला मिळत आहेत. थॉमस एका बाजूला आहेत, ओमकार देसाई एका बाजूला आहेत, उमर खान एका बाजूला आहेत, योगेश पवार एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला संतोष बंड पाहायला मिळत आहेत, एका बाजूला निलेश परदेशी पाहायला मिळत आहेत. टक्कर मोठी आहे, मजा येणार आहे. पाऊस आला तरी स्पर्धा थांबणार नाही आहे. खारदांडा कोळीवाडा थोडं पुढे गेल्यानंतर जुहू कोळीवाडा आपल्याला पाहायला मिळेल. असा हा मुंबईतील महत्त्वाचा विभाग.
कांधारी किंग बांद्रे मुंबई एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते, तर दुसऱ्या बाजूला प्रिवान त्रिशा मा मंदिरा एंटरप्राइजेस रायगड. यावेळेला हा बॉल थोडासा पुढे केला होता. सत्यम आलेत बॉलिंगसाठी. चांगली फिरकीपटू आहे सत्यम चौधरी. मी महेश जगन्नाथ साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचंही स्वागत. फिजिओ आहेत आणि इकडे आणखीन एक मोठा फटका खेळताना पाहिला मिळेल. धावांची लयलूट होणार आहे आज. खराखुरा पाऊस बरसो न बरसो धावांचा पाऊस पडणार आहे आणि आज थोडीशी घाई देखील करायची, कारण सगळ्यांना थोडंसं लवकर संध्याकाळी संपूर्ण रक्षाबंधनासाठी देखील जायचंय. एक धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचते धावसंख्या 30 वर. पावसाळी क्रिकेट आहे, कोणतीही धावसंख्या सुरक्षित नसते या पावसाळी क्रिकेटमध्ये. रबर बॉलच्या क्रिकेटमध्ये 5 ओव्हरची मॅच आहे. सत्यम चांगले फिरकीपटू आहेत, परंतु समोर तेवढेच दर्जेदार बॅटर आहेत. ओ चांगला टर्न केला या ठिकाणी. कांधारी किंग्स टीम जर पाहिलं तर यंगस्टर्सला संधी देण्याचा प्रयत्न सातत्याने करते. नुकतंच भिवंडीमध्ये चांगलं प्रदर्शन त्यांचंही राहिलं. रबर क्रिकेट कार्निवल मध्ये उमर खान यांचा शेवटच्या बॉलवरचा षटकार सगळ्यांच्याच लक्षात राहील. अर्धशतक लक्षात राहील. ओमकार देसाई यांनी देखील जर पाहिलं तर बेस्ट बॅटरचा पुरस्कार मिळवलाय काही दिवसापूर्वी स्पर्धेमध्ये डोंगरी या ठिकाणी. आणि रायगडचा संघ देखील अजित मोहिते म्हणा, त्याचबरोबर योगेश पवार, काय बॅटिंग केली बोरिवलीच्या स्पर्धेमध्ये. ओ बॉल वळवलाय बॉल चांगला वळवलाय आणि अंपायर पण आमच्याकडे वळले म्हणतायत हा वाईट बॉल आहे. स्कोर जर पाहिलं तर या ठिकाणी पुढे जाईल. 32 धावा धाव फलकावर आहेत. आजच्या दिवसात कोण बाजी मारणार. यावेळेला उंची जास्त दिली होती आणि फेकून दिलाय मात्र हा बॉल. हरवलाय की काय, एवढ्या लांबवर मारलाय. षटकार आलाय. धावांची लयलूट मात्र रायगड संघाची मोठ्या प्रमाणावर इकडे पाहायला मिळते. आणि काल दर्याला सोन्याचा नारळ अर्पण करून कोळी बांधवांनी मासेमारीला सुरुवात केली. दर्यामध्ये काही दिवस जर पाहिलं तर या बोटी सगळ्या मात्र या ठिकाणी धक्क्यालाच होत्या, समुद्र किनाऱ्यावर होत्या. या आता समुद्राच्या दिशेने मार्गस्थ होतील. 2 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या झालेली आहे 39 आणि यानंतर जर पाहिलं तर मासेमारीला सुरुवात होईल. खोल समुद्रात जाऊन मात्र मासेमारीचा साठी मात्र आमचा कोळी बांधव जात असतो. उधाण आलेल्या समुद्राला आव्हान देण्याचं काम जगातील एकच व्यक्ती करतो, तो म्हणजे कोळी बांधव. आणि हा इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी देखील यायचं आहे.
मौर्य उमेश 11 आणि त्यांच्या विरुद्ध जर पाहिलं तर शिफा स्ट्रायकर मलाड. इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी आपल्याला यायचं आहे आणि आता जाऊयात मात्र या ठिकाणी रोहित यांना आपण पाहतोय पुन्हा एकदा बॉलिंगसाठी मार्गस्थ करण्यात आलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर थॉमस डायस यांना आपण पाहतोय. यावेळेला समोरच्या दिशेने थॉमस खेडे हा स्ट्रोक फिल्डर आहे तिकडे येत आहेत बॉल अडवत आहेत आणि तिकडे जर पाहिलं तर एक धाव मिळेल दुसरीचा कॉल परंतु एकावर समाधान मानावं लागेल. धावसंख्या पुन्हा एकने पुढे जात असताना आपल्याला पाहिलं मिळते जाऊन पोहोचेल ती 40 धावांवर. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ असताना पाहिलं मिळेल चांगली विकेट पाहिलं मिळेल चांगली खेळपट्टी इकडे पाहिलं मिळते आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर चारी बाजूने गवत आहे आणि एका बाजूला समुद्र आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित यादव पुन्हा एकदा येताना पाहायला मिळालेत. ओ या वेळेला अगदी लांबवरून टर्न झाला बॉल आणि त्यानंतर बॅटची कडा घेत ओमकार यांच्या हातामध्ये विसावताना पाहायला मिळाला. विकेट येताना पाहायला मिळाली. विकेट सुद्धा जर पाहिलं तर त्या ठिकाणी योगेश पवार आउट होत आहेत. चांगली बॅटिंग करत होते 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आले होते खरं परंतु आउट होत आहेत आणि संघाची धावसंख्या जर पाहिली तर तिसरी ओव्हर सुरू असताना 40 झालेली आहे. ढकलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिलाय. 4 धावा चौकार मात्र येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली तर आता 44 वर जाताना पाहायला मिळते. डी पॉइंटच्या दिशेने स्ट्रोक पाहायला मिळालाय खरा परंतु पाहूया त्या ठिकाणी आणखीन एक धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. 2 धावांनी धावसंख्या पुढे गेलेली आहे आणि थोडासा ओव्हरथ्रो देखील होताना पाहायला मिळाला आणि धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 47 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा रोहित वा 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 चांगला बॉल वळवलाय. सिमेंटच्या खेळपट्टीवर देखील बॉल वळवण्याचं काम मात्र करतात सध्या रोहित आणि धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी 47 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. 3 ओव्हरचा खेळ मात्र या ठिकाणी संपताना पाहायला मिळतोय. 3 ओव्हर संपलेले आहेत.
check. Hello. Check. Hello. 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 Check. 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 Hello. Hello. Check. Hello. Check. Check. Hello. Hello. Check. 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 Hello. 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 हॅलो 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 हॅलो. किंग उद्धव स्पोर्ट्स क्लब आयोजित असणारी स्वर्गीय संतोष अडसूळ चषक ही स्पर्धा आपण पाहतोय. मुंबईचा खार विभाग आणि खारचा खारदांडा हा कोळीवाडा आणि तिकडेच अगदी समुद्र किनाऱ्यावर सुरू असणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि समुद्र किनाऱ्यावरील या क्रिकेटचा पहिला सामना 3 ओव्हरची मॅच झाली आहे. धावसंख्या झाली आहे या ठिकाणी 47. 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत. पाहूया येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये किती धावा होतील. थॉमस डायस चांगली बॅटिंग करतायत. 3 षटकार त्यांनी मारलेले आहेत. जोडीला जर पाहिलं तर प्रथमेश यांना आपण पाहतोय. प्रथमेश मात्रे, थॉमस डायस टीम रायगड साठी आणि दुसऱ्या बाजूला आता गोलंदाजीसाठी हॅलो. हॅलो. चेक. अमन मणियार. हॅलो. अमन मणियार यांना आपण पाहतोय. अंधेरी परिसरातील वेगवान गोलंदाज आहेत अमन. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर पहिला मिळतात आपल्याला प्रथमेश. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल ढकलण्याचा प्रयत्न मात्र कव्हरच्या क्षेत्रात केलाय. एक धाव तिकडे मिळेल. दुसरीचा कॉल दिलाय. आणि धाव संख्या जर पाहिली तर आता पुढे जात असताना 48 वर जाते. चांगली सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते खरी. पाहूया अमन मणियार एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतील. आजच्या दिवसातील महत्वपूर्ण सामना आपल्या भेटीला आलाय. पहिलाच सामना आहे लीग पद्धतीच्या मॅचात. यावर्षी पावसाळ्यात मुंबईत पहिल्यांदाच लीग होते. पावसाळ्यात लीग सुद्धा आता मुंबईत सुरू झालेले आहेत. त्यातील पहिली लीग आहे. यावेळेला उसळी असणारा बॉल खेळलाय मात्र, परंतु तिकडे एफर्ट चांगले होते सत्यमचे. सीमारेषेकडे निघालेला बॉल अडवण्याचं काम मात्र त्या ठिकाणी केलंय. एक धाव त्या ठिकाणी मिळेल. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. हा बॉल सीमारेषा पलीकडे गेलाय की नाही याकरता आणि षटकार नाहीये. बॉल अडवलाय. धाव संख्या 2 ने पुढे जाते. 50 धावा धाव फलकावर टीम रायगडच्या पूर्ण होत आहेत. वेगातील बॉल त्याच वेगात फेकून दिलाय आणि बॉल मारलाय बांधावर. कारण बांध विभाग आहे. बांध बिग बॅश देखील आपल्याला पाहायला मिळते. चला शिफा स्ट्रायकर आणि मौर्य उमेश 11 पहिल्या इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे याची नोंद घ्यायची आहे. चला जाऊयात आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. धावा आल्यात आणि मोठ्या प्रमाणावर आता आलेल्या आहेत. 56 धावा धावफलकावर आहेत. चौथीवर मार्गस्थ आहे अमन मणियार. आज खेळाडूंची पावले या ठिकाणी येताना पाहायला मिळतील. आज पुण्याला एक स्पर्धा सुरू आहे. मुंबईत सुद्धा स्पर्धा सुरू आहे. मालेगावला स्पर्धा आहे. रत्नागिरीला सुद्धा आता स्पर्धा पाहायला मिळणार आहे. वेगात आणि उसळी असणारा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. नो बॉल तर घोषित केला गेलाय. आणि तिकडे जर पाहिलं तर आणखी धावा या ठिकाणी मिळणार आहेत. एकंदरीत 3 धावा. नो प्लस 2 धावा देखील मिळणार आणि धावसंख्या पुढे गेली ती आता 59 धावांवर. ओव्हर नंबर 4 सुरू आहे. चांगली धावसंख्या बनली आहे.
प्रिवान त्विषा मा मंदिरा एंटरप्राइजेस रायगड. यावेळेला पाठीमागे खेळला गेलाय बॉल. गवतात थोडासा वेग बंदावतोय. जतन ठक्कर त्या ठिकाणी येत आहेत. एक धाव त्या ठिकाणी घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय आणि धाव संख्या जर पाहिली तर 2 ने पुढे जात असताना आपला पहिला मिळेल. 61 धावा धाव फलकावर पाहिला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला अमन. धावसंख्येचा ग्राफ चांगला पाहिला मिळतोय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये तब्बल 39 धावा होत्या. त्यानंतर थोडासा तिसरी ओव्हर जर पाहिलं तर रोहित यादवने पुन्हा चांगली टाकली. पहिलं षटक खराब येऊन सुद्धा दुसऱ्या ओव्हरमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. यावेळेला आणखीन एक मोठा फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. 6 धावा आणि मॅचचे सूत्र आता प्रथमेश म्हात्रे यांनी देखील आपल्या हातात घेतले. 6. डीजे कधी वाजवणार ते फक्त सांग. ओव्हर 40 क्रिकेटमध्ये बेस्ट बॅटरचा पुरस्कार मिळवणारे, बेस्ट बॉलरचा पुरस्कार मिळवणारे रोहन नाईक बाबा हे देखील उपस्थित राहत आहेत. लिजेंडरी खेळाडू भानुदास पाटील, ISPL खेळाडू आणि आयोजक हर्ष अडसूळ. यावेळेला फटका फसलाय. बॉल हवेत आहे. जतन स्वतः त्या ठिकाणी येत आहेत. विकेट घेत आहेत. 80 धावसंख्येवर मात्र आलेली ही विकेट पाहायला मिळाली आहे.
यावेळेला हा बॉल थोडासा खाली राहिलाय, धाव घेण्याचा प्रयत्न तरी देखील केलाय. थॉमस एका बाजूला सलामीला आलेत आणि चांगली बॅटिंग त्यांनी केली. व्हाईट बॉल पुन्हा एकदा घोषित केला जातोय. मोठे मोठे खेळाडू आज या क्रीडानगरीच्या दिशेने येताना पाहिलं मित्रांनो. विशेष म्हणजे लीग मॅचेस आहेत, परंतु आज एकच टीम क्वालिफाय होणार आहे फायनलसाठी. म्हणजे 6 मॅचेस आज खेळवल्या जाणार आहेत, त्याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. धाव फलक जर पाहिलं तर त्या ठिकाणी जाऊन पोहोचतोय. वाईटसाठी रिव्ह्यू देखील घेतला गेलेला आहे. शेवटचा षटक आहे आणि किती धावा बनवल्या जाणार याची चर्चा आहे. 89 धावा धाव फलकावर. पहिल्याच मॅच मध्ये 100च्या दिशेने वाटचाल. हो, हा वेगात बॉल टाकलाय, ऑप्शनच्या बाहेर टाकलाय, परंतु धाव येते. एक चांगला बॉल या ठिकाणी येताना पाहिला मिळाला खरा. रन 90 धावा धाव फलकावर पाहिला मिळत आहेत. शेवटचं षटक आहे. हाही बॉल पाठीमागे येतोय, परंतु या बॉलवर सुद्धा धाव घेण्याचा मानस कंप्लीट होतोय. धावसंख्या 1 ने पुन्हा पुढे गेलेली आहे. 91 पहिल्या डावात झाले तर दुसऱ्या डावात सुद्धा होणार आहेत. एक मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न टीम रायगडचा आहे. यावेळेला फटका चांगला आलाय, कव्हरच्या क्षेत्रात खेळलाय, ढकललाय हा बॉल. 1 रन तिकडे मिळणार आहे. चेंडूची फेकी येणार तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली आहे. धावसंख्या 1 ने पुढे गेलेली आहे. आणि स्कोर जर पाहिला तर इकडे झालेला आहे 92 झाले, 93 करायचे आहेत. 5 ओव्हरमध्ये 93 करायचे आहेत. स्वर्गीय संतोष अडसूळ चषक किंग उद्धव स्पोर्ट्स क्लबची भव्य दिव्य स्पर्धा. चला, टॉस साठी यायचे दोन्ही टीमचे कॅप्टन.
संघ व्यवस्थापक आहेत. त्याचबरोबर सचिनजी कदम आणि दिनेशजी यादव यांचं सुद्धा मात्र या ठिकाणी खूप चांगलं योगदान आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. कांदारी किंग्स बँड्रा संघाकडून मात्र एक चांगलं व्यवस्थापन त्यांचंही आपण पाहतोय. तर सलामीची जोडी मात्र मैदानावर दाखल झाली आहे. गोलंदाजी मार्क वरती अंकुर सिंग सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक ख्यातनाम गोलंदाज आहेत अंकुर सिंग. भल्या भल्या मात्र फलंदाजांना नमवण्याची क्षमता ज्या गोलंदाजामध्ये आहे. मुजम्मिल आणि उमर खान अशी सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. 93 धावांचा पाठलाग या 5 षटकांमध्ये म्हणजे 30 चेंडूंमध्ये करायचा आहे. आणि पहिलं षटक मात्र हातामध्ये सोपवलं गेलंय ते अंकुर सिंग यांच्या. सामन्याचा पहिला बॉल, सेकंड इनिंगचा पहिला बॉल आपण पाहतोय अंकुरसाठी. समोर मुजम्मिल. पहिला चेंडू या वेळेला मात्र वाईडिश लॉंग ऑफ वरती फिल्डर आहे. थोडासा बॉल पुढे राहिला. क्षेत्ररक्षकापासून मात्र एक धाव तिथे घेतली गेली आणि या सामन्याचा 93 धावांचा पाठलाग खऱ्या अर्थानं आता मात्र सुरू झालाय. वैयक्तिक आणि सांघिक धावांचं खातं उघडलं जात आहे. अजित मोहितेला इन ऍक्शन आपण पाहतोय. अंकुर सिंग आहेत. योगेश पवार सारखे खेळाडू या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अगदी मोठमोठी नावं या मुंबईच्या आणि या संपूर्ण महाराष्ट्राच्या क्रिकेटच्या पटलावरची आज या स्वर्गीय संतोष अडसूळ स्मृती चषकामध्ये आपल्याला अनुभवायला मिळणार आहेत. पहिलाच दिवस, पहिलाच सामना 2 मातब्बर संघांमध्ये आहे. या वेळेला मात्र पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला जबरदस्त स्ट्रोक येतोय उमर खानच्या बॅटमधून. पहिला षटकार या सेकंड इनिंग मधला. इरादे स्पष्ट करतोय उमर खान. 93 धावा आमच्यासाठी काही मोठ्या नाही आहेत हे आज दाखवून देण्याचा प्रयत्न असेल उमर खान यांचा सुद्धा. पहिल्या डावातून ज्या पद्धतीने मात्र थॉमस डायसने एक मोठी खेळी सजवली आपल्या टीमसाठी. सुरुवातीला मात्र त्यांच्यासोबत योगेश पवार आले होते बॅटिंगला. तसाच उमर खान आणि मुजम्मिल आता मात्र सुरुवात करतायत. आखो टप्प्याचा बॉल, शॉर्ट आर्म पुल आणि बॉल मात्र सरळ दर्यामध्ये केलाय गुल. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे सलग 2 षटकार मात्र ठोकले गेलेत उमरच्या बॅटमधून. अंकुर सिंग सारख्या गोलंदाजावरती मात्र प्रहार केलेत आणि 2 सलग षटकार आलेत. संघाची धावसंख्या मात्र 3 चेंडू आणि 13 धावा आहे. 3-13 मात्र वाजवलेत गोलंदाजाचे उमर खानने. चौथा बॉल घेऊन मात्र पुन्हा एकदा अंकुर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेला मात्र हलकीशी फिरकी चेंडूला देण्याचा प्रयत्न केला. कट केला बॉलला. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू थोडासा बाहेर निघाला. अगदी जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, कोणताही फुटवर्क त्या ठिकाणी पाहायला मिळाला नाही उमर खान कडून. अजिबात शफल झाले नव्हते. हा पहिला डॉट बॉल या इनिंग मधला या डावातला आपल्याला पाहायला मिळतोय. या वेळेला लेंथ पुढे केली होती परंतु थोडीशी फिरकी सुद्धा त्या बॉलमध्ये पाहायला मिळाली आणि आणखीन एक चेंडू मात्र सोपावला जातो. तो अजित मोहिते यांच्या हातामध्ये यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आहेत. एका बाजूला पाण्यातलं जहाज तुम्ही पाहू शकाल, एका बाजूला हवेतलं जहाज तुम्ही पाहू शकाल. एक मुंबईचं क्रिकेट आहे. तुम्हाला इथे सर्व काही पाहायला मिळेल. टप्पा पडला. टप्पा पडल्यानंतर मात्र बॉल बॅटच्या खालून ट्रॅव्हल झाला आणि सलग 3 निर्धाव चेंडू हाताले गेले अंकुर सिंग कडून. हीच खासियत आहे या गोलंदाजाची. एक ख्यातनाम गोलंदाज आहे. 93 धावांचा पाठलाग परंतु पहिल्या षटकात फक्त 13. 4 षटकांमध्ये मात्र अजून 80 धावांचा पाठलाग करायचा आहे म्हणजे 20च्या सरासरीने बॅटिंग करावी लागणार इथून पुढे. ज्या पद्धतीने उमर खानने 2 मोठे फटके सजवले त्यावेळेला असं वाटलं होतं की पहिल्या षटकातून बऱ्यापैकीच्या धावा त्यांच्या बॅटमधून ठोकल्या जातील परंतु त्यानंतर मात्र अंकुर सिंग सारख्या गोलंदाजाने उमर खानला मात्र बांधून ठेवलं. अगदी 3 सलग निर्धाव चेंडू टाकून मात्र आपल्या षटकाची समाप्ती त्याने केली. एक चांगली ओव्हर पाहायला मिळाली. एक चांगला पुनरागमन, एक चांगला कमबॅक मात्र किंबहुना आपण झालेला पाहिला तो गोलंदाज अंकुर सिंग यांच्या माध्यमातून. पहिलं षटक समाप्त. बिनगडी बाद. 13 धावा कांदारी किंग्स बँड्रा यांच्या
खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क वरती मात्र दुसऱ्या बाजूने पुन्हा एकदा आणखीन एक उंचपुरा गोलंदाज मॅन फ्रॉम डीएन नगर अंधेरी ऐश्वर्य सुर्वे बाबा. बाबाचा पहिला बॉल टप्पा पडला, थोडस वळण चेंडूला दिलं गेलं परंतु प्रॉपर कनेक्शन नव्हतं बॅट आणि बॉल मध्ये. बॅटच्या आतल्या हिश्श्याला बॉल लागला, गवतामध्ये बॉल आहे आणि तिथे मात्र बॉल खेळाडूंना काही वेळेला शोधून काढावा लागेल कारण बऱ्याच ठिकाणी मात्र गवत उंचावलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामध्ये जर बॉल गेला तर तो शोधणं मात्र खेळाडूंसाठी खूप कठीण आहे. आणि त्यामुळेच की काही या स्पर्धेच्या माध्यमातून असा नियम ठेवला गेलाय की जर एखाद्या खेळाडूला बॉल सापडला नाही तर तिथे 4 धावा घोषित केल्या जातील. जर खेळाडूने हात वरती केले, खेळाडूला जर बॉल सापडला नाही तर मात्र त्या ठिकाणी त्या 4 धावा घोषित स्वरूपातल्या असतील. म्हणजे या मैदानावरती मात्र मैदानात बॉल असताना सुद्धा चौकार तुम्हाला मिळवता येऊ शकतो. असं एक वेगळं आयोजन आपण पाहताय या खार कोळीवाडा परिसरातील या मैदानावरती. अगदी दर्याच्या बाजूला असणार हे मैदान. व्हाईट बॉल या वेळेला खोलात टाकलेला बॉल होता, त्याला खोदून काढायचा प्रयत्न, हेलिकॉप्टर उडवलं जरूर परंतु त्या हेलिकॉप्टर मध्ये थोडंसं पेट्रोल कमी पडलं आणि एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन वरती उमर खानचा हा झेल टिपला जातोय. पहिला धक्का लागेल कांधारी किंग्स बँड्रा टीमला. हे साहिल सावंत कडून शिकावं. या वेळेला खोलात टाकलेला बॉल आपल्याला पाहायला मिळतो शॉर्ट स्क्वेअर लेग अंपायरच्या पलीकडे मात्र मागे बॉल चाललाय. डीप मधून मात्र प्रोटेक्शन आहे, तिथे फिल्डर येत आहेत. वैयक्तिक धावांचं खातं उघडतोय साहिल. एकेरी धावेने मात्र संघाचं धावफलक पुढे नेलं, वैयक्तिक धावांचं खातं उघडलं. दुसऱ्या बाजूने मुझम्मिल एक विस्फोटक फलंदाज आहे. या वेळेला अँगल बदलतोय. ऐश्वर्य सुर्वे राईट आर्म राऊंड येतोय. हो चांगला वळण चेंडूला दिला गेलं, टप्पाही चांगला होता. यावेळेला लाईन आणि लेंथ वरती खूप चांगलं काम केलं ऐश्वर्य सुर्वे बाबाने. एक चांगलं लेदर बॉल क्रिकेट आणि तितकंच टेनिस बॉल क्रिकेट आणि त्यानंतर मात्र हे रबर बॉलचं क्रिकेट ही तितक्याच चांगल्या पद्धतीने खेळताना आणि गोलंदाजी करताना स्पेशली. आखो टप्प्याचा बॉल होता, पुल केला. या वेळेला उंची चांगली आहे, लांबी कितपत गाठतोय पाहूया. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकवर दस्तक देत बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. मला मोठा सिक्सर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. कॉन्क्रीट वरचं क्रिकेट आपण पाहिलंय, मातीमधलं क्रिकेट आपण पाहिलंय, गवतामधलं क्रिकेट आपण पाहिलंय. पुन्हा एकदा टायमिंग केला बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला परत एकदा आणखीन एक उंच लांबच लांब सिक्सर येतोय मुझम्मिलच्या बॅट मधून. 2 मोठे प्रहार, बॉल 2 वेळेला सीमारेषा पार. 2 मोठे षटकार मुझम्मिलच्या बॅट मधून आलेत आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर मात्र संघाची एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28 धावा. 1 विकेट गमावली आहे परंतु जागा घेतली ती मात्र साहिल सावंतने. एक धाव घेऊन मात्र स्ट्राईक रोटेट केली, स्ट्राईक दिली ती मात्र मुझम्मिलला आणि मुझम्मिलने ती स्ट्राईक मिळाल्याचा फायदा कुठेतरी उचलला. आपल्या टीमच्या धावसंख्येला अगदी 1 डझन धावांनी मात्र पुढे नेलं शेवटच्या 2 बॉलवरती. 2 षटकांचा खेळ संपतोय. 14 ची सरासरी स्कोरबोर्ड वरती धावा झाल्यात. 1 गडी बाद 28. पाठलाग करायचा आहे 93 धावांचा. मोठं बॅटिंग लाईनअप जसं आहे तसं मोठं बॉलिंग युनिट सुद्धा आहे. तसं बघायला गेलं तर प्रिवान त्रिशा मा मंदिरा एंटरप्राइजेस टीम म्हणजे रायगड संघाकडे. राहुल जोगाडिया फिरकीचा नन्ना मुन्ना जादूगार मॅन फ्रॉम चेंबूर. पावसाळी रबर बॉल हंगामातली मात्र ही साखळी फेरीतील खेळवली जाणारी दुसरी स्पर्धा आपण पाहतोय. अशीच एक स्पर्धा झाली होती छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण अर्थात डर्बी टॉकीजच्या मैदानावरती, अर्थात सिंग पॅकर यांची स्पर्धा पुरंदर ट्रॉफी. त्यानंतर मात्र आता हे स्वर्गीय संतोष अडसूळ
स्मृती चषकाचं आयोजन आणि या वेळेला पहिला चेंडू फ्लॅट शॉट, आणखीन एक बॉल दर्यापार, धावा मिळतील 6, येतोय षटकार. मोरच्या दिशेने वन मोर षटकार येतोय साहिल सावंतच्या बॅटमधून. घणाघाती प्रहार, बॉल सीमा पार, षटकार. किंग उद्धव स्पोर्ट्स क्लब, हर्ष अडसूळ, संदीपजी पोटे आणि मयूरजी तडकरी यांच्या माध्यमातून मात्र आयोजित केली जाणारी भव्य दिव्य पावसाळी रबर बॉल हंगामातली साखळी फेरीतील आणखीन एक स्पर्धा आपल्या भेटीसाठी घेऊन आली आहेत. क्रिकेटला दिली गेलेली आणखीन एक पर्वणी आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या धावांचा करायचा आहे पाठलाग. कांदारी किंग्स बँड्रा सुद्धा हार मानणाऱ्यातला संघ नाहीये. जसं तुमच्याकडे मोठं बॉलिंग युनिट आहे तसं आमच्याकडे सुद्धा आणखीन एक मोठं बॅटिंग लाईनअप आहे. हे दाखवून देणारा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय तो कांदारी किंग्स बँड्रा संघाच्या फलंदाजांकडून. एका बाजूने मुझम्मिलने हात खोलले मागील मॅच मध्ये, आपण जर पाहिलं मागील ओव्हर मध्ये, आणि त्यानंतर मात्र आता साहिल सावंतने आपली बॅट काय करू शकते हे दाखवून देण्याचा प्रयत्न तिकडे केला गेलाय. याही वेळेला बॉल फटका हवेत आहे, पाहूया. स्वतः राहुल आहे गोलंदाजी खाली आणि तिथे मात्र बॉल खाली पकडला जातोय. हा झेल साहिल सावंतचा समाप्त होतोय खेळ. विकेटचं बदन, खेळाडू बाद, दुसरा धक्का, दुसरा विकेट. टेनिस बॉल आणि रबर बॉल क्रिकेट ब्रँड अँबॅसेडर म्हटलं तरी वावगं ठरणार नाही असं मॅन फ्रॉम नेहरू नगर कुर्ला अर्थात ओमकार देवीदास देसाई मैदानाच्या आतमध्ये. मोठ्या धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्यासाठी मात्र एक मोठा खेळाडू गरजेचा होता आणि तो मोठा खेळाडू आता मैदानाच्या आत दाखल झालाय, तो म्हणजे ओमकार देवीदास देसाई. 3 चेंडू पूर्ण झाले. धावसंख्येचा आकडा आपण जर पाहिलं तर जाऊन पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतो तो 40 वरती. अजूनही 53 धावांचा पाठलाग करायचा आहे येणाऱ्या 15 चेंडूंमध्ये. निम्मा खेळ संपलाय, निम्मा खेळ बाकी आहे. या वेळेला मात्र चांगला फडका खेळण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला. आपण जर पाहिलं तर थोडीशी गाडी आपल्या मैदानामध्ये जी गाडी आली आहे, पुन्हा एकदा फटका हवेत आहे. यष्टी रक्षक बॉल खाली परंतु येण्याचा प्रयत्न करत असताना मात्र बॉल टप्पा पडतोय जमिनीवरती. आमचे स्टील फोटोग्राफर सुद्धा त्या ठिकाणी बघा मैदानामध्ये मात्र जाऊन अगदी आपल्या कॅमेऱ्यासोबत हे क्षणचित्र जी आहेत या स्पर्धेची ती आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करण्याचं काम करतायत. स्ट्राईक वरती मुझम्मिल येतोय. या वेळेला मात्र फटका प्रॉपर कनेक्शन नव्हतं तरी सुद्धा मिड विकेट क्षेत्रामध्ये जातोय. डीप मध्ये मात्र फिल्डर आहेत, बॉलला अडवलं जाते. तोपर्यंत एक धाव मात्र कंप्लीट केली गेली. एकेरी धावेवर समाधानी चांगला थ्रो पाहायला मिळतोय मिड विकेट क्षेत्रातून. आणि संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे आणि 14च्या सरासरीने मात्र 42 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या गेल्यात. अजूनही जवळपास 51 धावा येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये पूर्ण करायचे आहेत. जवळपास 25.5 ची सरासरी गरजेची आहे. इथून पुढे मात्र फलंदाजीतून आस्किंग रन रेट, रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिलं तर 25.50 आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र मोठे फटके घेण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाहीये इथे फलंदाजांच्या हातामध्ये. मुझम्मिल मात्र प्रयत्नशील आहे आणि त्याच्या समोर मात्र आता गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय ऐश्वर्य सुर्वे. बाबा टप्पा पडला. या वेळेला समोर पंच. वॉट अ शॉट, टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर, बॅट स्विंग प्रॉपर आणि चेंडू करेल हवाई सफर. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक षटकार मुझम्मिलच्या बॅटमधून. क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाहीये. गेल्या रविवारीच आपण जर पाहिलं तर 2 षटकांमध्ये मात्र 55 धावा चेस केल्या आहेत याच टीमने. आज फक्त 51 करायचे आहेत.
ओ टप्पा पडलाय, या वेळेला बॉल खाली राहतोय. पंचांकडे मात्र पाहावं लागेल. एक फेअर डिलिव्हरी आहे. बारा बॉल 59, 12 बॉल 55. आणि इथे मात्र बघा एखादी फटका सजवण्याचा प्रयत्न केला गेलाय मुजम्मिल कडून, परंतु शरीराचा वेध घेणारा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. निर्धाव चेंडून आणखीन एका चेंडूची सांगता होते. 3 चेंडू पूर्ण होत आहेत, ज्यामध्ये 1 षटकार आलाय, 2 निर्धाव चेंडू आलेत. 9 चेंडूंचा खेळ बाकी. आणि स्कोरबोर्ड वरती मात्र धावा जर आपण पाहिला तर 48, अजून 45 ची गरज आहे. या वेळेला बॅटची इनर एज घेतली आहे, कॉट बिहाइंड होतोय, बॅटची घेतली आहे कडा आणि फलंदाजाला शिकवलाय धडा. मुजम्मिल बाद, विकेटचं पतन. बरोबरती मात्र 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 39 धावांची गरज आहे. ओमकार देवीदास देसाई आणि सचिन काटकर सारखे फलंदाज आहेत मैदानावरती. गोलंदाजी कोणाकडे सोपवली जाते पाहूया. राज सिंग त्या ठिकाणी मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. सध्याच्या घडीला मात्र या राज सिंग नावाच्या गोलंदाजाच्या वेगाची चर्चा संपूर्ण मुंबई आणि फिरकीची चर्चा मात्र संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये होते. खास करून मात्र आपण जर पाहिलं तर या पावसाळी रबर बॉल हंगामामध्ये खूप चांगली कामगिरी या खेळाडूने केली आहे. परंतु समोर मात्र आपण जर पाहिलं तर ओमकार सारखा फलंदाज. 6 चेंडू 39 धावा. पहिला बॉल, शेवटचं षटक, पहिलाच बॉल, हेलिकॉप्टर शॉट. मुंबईचा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय. ओमकार देवीदास देसाई ट्रेडमार्क शॉट पाहायला मिळेल. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे पहिलाच बॉल षटकार. मधून मात्र क्षेत्ररक्षक तिकडे बॉलवर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. कुठेतरी हत्यार टाकले तिथे मात्र फलंदाजाने. आता असं दिसून येत आहे देहबोली बदलली आहे फलंदाजांची. पहिल्या बॉलवर आत्मविश्वास चांगला मिळाला षटकार ठोकू नये. 39 धाबा मात्र प्रत्येक बॉल जरी षटकार ठोकला तरी पूर्ण होणाऱ्यातल्या नाही आहेत. परंतु एखाद्या वेळेला जर गोलंदाजाने काही चुकी केलीच तर मग मात्र याही धाबा पूर्ण होणाऱ्यातल्या आहेत. सचिन काटकर येथील स्ट्राईकवर. राऊंड विकेटचा मारा या वेळेला समोर पंच केलं चेंडूला लॉंग ऑफच्या वरून. मात्र हा आणखीन एक षटकार येतोय, परंतु थोडासा उशीर झालाय फलंदाजांना येता येता असं वाटतंय. 3 चेंडू आणि 13 धावा आल्यात. आता 3 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक आहे, अजून 26 धावांची गरज. आणखीन एक बॉल खोलात टाकला या वेळेला, खोदून काढलं जरूर, परंतु रन मात्र मिळणार आहे ती फक्त आणि फक्त एकच. प्रति दिवस आपण जर पाहिलं तर 6 सामने प्रत्येक दिवसात खेळवले जातील. साखळी फेरीतून खेळवली जाणारी स्पर्धा. यानंतर आणखीन एक मोठी मॅच. या वेळेला उडवला ऑन साइडला, परंतु अगदी बॅटच्या आतल्या दिशेला बॉल लागून मात्र मिड विकेट क्षेत्रामध्ये जातोय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकच धाव घेण्याची संधी मिळेल. यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर मौर्या उमेश 11 खार अर्थात उमेशजी कुळे
यांचा संघ असेल आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर शिफा स्ट्रायकर मालाड मुंबई उपनगरातील आणखीन एक मातब्बर संघ आहे. आपटलेला बॉल प्रश्न विचारला, चांगला बाउन्सर पाहायला मिळतो इथे, मात्र अगदी कानात शिटी वाजवून जाणारा चेंडू पाहायला मिळाला आणि या डॉट बॉल सोबत पहिला सामना आपल्या खिशामध्ये घातलाय. या वेळेला मात्र तो प्रिवाण त्रिशा मा मंदिरा एंटरप्राइजेस अर्थात रायगड या संघाने एक मोठा विजय आपल्या नावावरती केलाय. परंतु साखळी फेरीतली स्पर्धा आहे, एका मॅच मध्ये जरी पराभव पत्करावा लागला असला तरी आपल्याकडे आणखीन एक संधी आहे. एकंदरीत स्कोर जर आपण पाहिलं तर 69 धावा बनवल्या गेल्या इथे कांदारी किंग्स बँड